हे आहेत जवस. आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. यालाच आतसी किंवा आळशी असं म्हणतात. आजची 5वी माळ आणि माता स्कंद माता हिचा दिवस आहे आणि आजची वनस्पती आहे जवस किंवा आतसी. आपल्या सगळ्यांना जवसाची चटणी ही माहितीच आहे. तर आतसी ही उष्णवीर्यात्मक वनस्पती आहे. तिचा उपयोग बाह्य उपचारामध्ये शोथ म्हणजे सुजेमध्ये करतात. तिच्या पिठाचा लेप करून सुजेवर लावतात किंवा जर पस झाला असेल आणि तो फुटला नसेल किंवा बाहेर निघत नसेल तर याच्या पिठाचं गरम पोटीस जे आहे ते त्या ठिकाणी करतात. म्हणजे मग ते व्रणशोथ जो आहे तो पिकायला मदत मिळते आणि त्यातून आपण पस बाहेर काढू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत आणि डायटरी फायबर्स आहेत. त्यामुळे हृदयविकारामध्ये हे जास्त प्रमाणात वापरले जातात. तसंच स्थूलता असेल तर स्थूलता कमी करण्यासाठीही जवसाचा खूप चांगला उपयोग होतो. जवसाचे पिठाचे पदार्थ जे आहेत ते स्थूलतेमध्ये वापरता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना जेव्हा सर्दी खोकला होतो किंवा छातीमध्ये कफ दाटून आलेला असतो, जास्त प्रमाणात कफ वाढलेला असतो, अशा वेळेला जवसाच्या बियांचा काढा जो आहे तो दिला जातो. त्यामुळे कफ निस्सारण होतं. कफ निस्सारण म्हणजे कफ पातळ होतो आणि बाहेर निघतो. त्यामुळे छातीत अडकलेल्या कफावर याचा बाह्य लेप तर उपयोगी पडतोच, पण पोटामध्ये जर काढा घेतला तर त्याच्यानेही कफ बाहेर पडायला मदत मिळते. आजीबाईच्या बटव्यातलं सर्दी खोकल्यावरचा जवसाचा काढा हे अतिशय उत्तम औषध आहे. स्थूलतेमध्ये तर आपण बघितलंच की त्याचा खूप चांगला उपयोग होतो. तसाच त्याचा कॅन्सरमध्ये प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण काही वेळेला आहारातनं वापर केला जातो. विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून जवसाचा आहारामध्ये वापर केला जातो. पण जवस जे आहे ते जास्त प्रमाणात खाल्ले तर ते उष्ण पडतात. त्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांना रक्तस्राव होत आहे त्यांनी जवसाचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करू नये. तसंच हे कोलेस्ट्रॉल कमी करतं. त्यामुळे ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यांनी थोड्या प्रमाणात हे घ्यायला काही हरकत नाही. तर आता याचं सेवन कसं करावं? त्याचं पिठाचे पदार्थ तर आपण करू शकतो, पण जवसाची चटणी ही आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने वापरली जाते. तर ती चटणी आपण थोड्या प्रमाणात घेऊ शकतो किंवा बडीशोपेबरोबर मुखशुद्धी म्हणून जवस भाजून जे आहे तसेही आपण ते वापरू शकतो.